हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित भक्तिबोधामृत 67. मृगजळ. भौतिक वस्तू जगतापासून सौख्य मिळेल आणि तेही कायम करता, ही अपेक्षा क्षितिजासारखी आहे. एक एक वस्तू उपभोगली जाते, क्षणिक सौख्य मिळतेही, परंतु लवकरच लक्षात येते की यामधून दुःख होत आहे. ते सौख्य दुःखाच्या काटेरी बैठकीवर घ्यावे लागत आहे. अशा प्रकारे एक वस्तू दुःखामध्ये उपभोगली की वाटते दुसरी वस्तू सौख्य देईल. त्यामागे धावाधाव केली जाते. वस्तू क्षितिजासारख्या सतत पुढे पुढे सरकत असतात. ती कायम सौख्य देणारी वस्तू कधीही हाती लागत नाही. ते सौख्य इंद्रधनुष्यासारखे भासमान असते. बहुरंगी इंद्रधनुष्य मोठे विलोभनीय दिसते, परंतु तो हलकासा पाऊस आणि कोवळे सूर्यकिरण यांचा खेळ असतो. रंगांचा आभास असतो. आपली अवस्था मृगजळासारखी होते. पाण्याच्या आशेने धावत जावे तर तेथे पाणी नसते. ती उन्हाची लीला असते. तेथे प्रत्यक्ष काहीही नसते. काही अवधीत ते विरून जाते. हलक्या पावसाने साचलेल्या पाण्यामध्ये बुडबुडा तयार होतो. त्यावर कोवळी सूर्यकिरणे पडली तर ती चमकतात. आपल्या नयनांना सुखावह वाटते. हे पाहीपर्यंत हवेची एक झुळूक येते आणि बुडबुडा फुटतो, पाण्यात विरून जातो. भौतिक वस्तू जगत सुख देणारे असले तरी तो आभास आहे, क्षणिक माया आहे. अध्यात्म शाश्वताचा मार्ग दाखवते. यासाठी भक्तांनी सद्गुरू करावा, परंतु सद्गुरूचे सोपस्कार नसावेत. हरि ओम.